राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धक्कादायक वक्तव्य केलं। कोर्टाचा निकाल आला तर सरकार कोसळू शकतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं। तर कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अजित पवारांची वक्तव्य सुरू असल्याचा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला। महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये। प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी, लवकरच लवकरच लवकरच। मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने आधीच आमदारांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेत अजित पवारांनी अधिकच भर घातली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन अवघा महिनाच उलटलाय आणि हे नवं सरकार कोसळणार अशी भविष्यवाणी अजित पवारांनी केली आहे। त्यांनी या भविष्यवाणीला आधार दिलाय तो कोर्टाच्या आगामी निकालाचा। ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये। सत्ता येत असते, सत्ता जात असते। आता देखील जे तिथं बसलेले आहेत ते पण किती काळ राहतील तेही आपल्याला सांगता येत नाही। उद्या कोर्टाचा काही वेगळा निकाल आला तरी काही घडू शकतं। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा अजूनही विस्तार झालेला नाही। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वार्या सुरू आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सगळं काही दिल्लीत ठरत असल्याची टीका अजित पवारांनी केली। शिंदे गटाच्या जिव्हारी लागेल अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी पुण्यामध्ये केली आहे। महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये। महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये। प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी, लवकरच लवकरच लवकरच। एवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात। होईल होईल अरे कधी होईल? एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात। अतिवृष्टी होती, वेगवेगळी संकट येतात, निर्णय घेणार कोण? विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या स्थैर्यावरच थेट वक्तव्य केल्याने सत्ताधारी गोटातूनही जशास तसं उत्तर देण्यात आलंय। त्याने वाट पाहत राहावं आणि निवडणुकीसाठी तयारी करणं काय चूक नाहीये। भारतीय जनता पार्टी तर राऊंड द क्लॉक निवडणुकीसाठी सज्जच असतं आणि त्यामुळे विरोधी पक्ष आहेत अजितदादा, त्यांना आता प्रत्येक दिवस आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या क्लुप्त्या कराव्याच लागतील आणि ते करताना दिसत आहेत। मविया सरकार सत्तेत असताना तत्कालीन विरोधकांकडून सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी सातत्याने केली जात होती। आता सत्तांतरानंतर आधीच विरोधक सत्ताधारी झालेत आणि सत्ताधारी विरोधक झालेत, मात्र राजकारणात कोणताही फरक पडलेला नाही। तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून जसं सरकार कोसळण्याचे दावे केले जात होते तसे दावे आता विरोधकांकडून करण्यात येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रात सत्तांतरानंतर भाजप आणि महाविकास आघाडीत शह-काटशहचं राजकारण पेटलंय। महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय शिंदे फडणवीस सरकारने फिरवण्याचा सपाटा लावला असतानाच आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा इशारा दिला, ज्यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीत जुंपली, आधी निर्णयांना स्थगिती, आता कामांची चौकशी। महाविकास आघाडीचे घोटाळे तपासणार बावनकुळेंचा इशारा। बावनकुळेंच्या इशाऱ्याला महाविकास आघाडीचंही प्रत्युत्तर। या 2.5 वर्षात त्यांनी घोटाळे केले असतील तर मला वाटतं सर्वच विभागामध्ये घोटाळे तपासले जातील। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा हा इशारा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातले घोटाळे तपासण्याचा इशारा बावनकुळेंनी दिलाय। त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचाच इशारा भाजप देत आहे। 5 वर्षात आम्ही चांगलं काम सरकार चालवलं, आता या 2.5 वर्षात त्यांनी घोटाळे केले असतील तर मला वाटतं सर्वच विभागामध्ये घोटाळे तपासले जातील आणि जर 2.5 वर्षात जे घोटाळे झाले असतील, जर चूक झाली असेल तर नक्की कारवाई केली जाईल।
चंद्रशेखर बावनकुळेंचा हा इशारा म्हणजे महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान आहे। त्यामुळे बावनकुळेंच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सरकारच्या काळातले सगळे घोटाळे आता आम्ही तपासणार। कुठले घोटाळे? तपासू दे, प्रत्येकाला अधिकार आहेच ना। असतील तर बाहेर येतील, नसतील तर तपासून सोडून देतील। अहो बावनकुळे साहेब, पहिले सरकार तर बसवून घ्या। 2 मंत्री आहेत, त्यातला एक बिन खात्याचा, आणि तुम्ही सांगता की मागच्या 2.5 वर्षाची आम्ही चौकशी करू। इथे शेतकरी मरतोय, दुबार पेरणीची त्याच्यावर वेळ आलेली आहे, आणि तुम्हाला दिल्ली बसणं फुरसत नाही आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सरकार बहुजनांचं नाही। तुम्ही चांगलं काम केलं, मुख्यमंत्री व्हावे अशी बहुजनांची इच्छा झाल्याबरोबर तुम्हाला तिकीट कापल्या गेलं तुमचं। सरकार बदललं की निर्णय बदलतात हे नित्याचं झालंय, पण आता बदलत्या सरकारसोबत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना इशारे देण्याचा नवा ट्रेंड राजकारणात आल्याचं पाहायला मिळतंय। राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप होत असतानाच आता बावनकुळेंच्या इशाऱ्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर पडलेली आहे। सुनावणीची पुढची संभाव्य तारीख 12 ऑगस्ट आहे। सध्याच्या सरन्यायाधीशांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट, आणि त्यात ही सुनावणी लांबत असल्याने खंडपीठ हेच राहणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। महत्त्वाची बातमी, पुढची सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे। सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर पडलेली आहे। पुढची संभाव्य तारीख 12 ऑगस्ट असू शकते। सरन्यायाधीशांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट आहे, त्यामुळे आता हेच खंडपीठ राहणार का, सुनावणीसाठी हेच खंडपीठ असेल का, हा सुद्धा प्रश्न आहे। पुढच्या बातम्यांकडे वळतोय। बालेकिल्ल्यांची डागडुजी करण्याकरता शिवसेनेनं आता पावलं टाकायला सुरुवात केली आहे। आमदार प्रदीप जयस्वाल यांची औरंगाबाद महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करून किशनचंद तनवाणी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या 5 आमदारांनी बंड केल्यानं बालेकिल्ल्याला भगदाड पडलाय, त्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा नव्यानं पक्षाची बांधणी करण्यावर शिवसेनेनं भर दिला आहे। किशनचंद तनवाणी यांच्यावर शिवसेनेनं महानगर प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे। शिवसेनेतून भाजप आणि भाजपमधून शिवसेनेत आलेल्या तनवाणींच्या खांद्यावर पक्षानं मोठा भार टाकलाय। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याकडे महानगर प्रमुख पदही होतं, मात्र आता 1.25 महिन्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षानं हकालपट्टी केली असली तरी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे असं सांगत जयस्वालांनी इशारा दिला की ज्यावेळेस तुम्ही निवडून आले म्हणलं तुमचं अभिनंदन, कोणाचा विरोध नाही, आपण रॅली काढावी, सर्व काढावी, पण हिंदूच्या गाडीवर दगड मारत असेल तर तुम्हाला मला 86 आठवण करून द्यावं लागेल म्हणून सांगितलं होतं। कारण की शेवटी आम्ही कोणाचा विरोध नाही, आम्ही 40 वर्ष या ठिकाणी निवडून आल्यानंतर कुठल्याही समाजाच्या अंगावर गुलाल किंवा दगड मारला नव्हता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांनी जास्त साथ दिली। 6 पैकी 5 आमदार शिंदे गटासोबत गेले, त्यात महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रदीप जयस्वाल यांचाही समावेश होता। त्यामुळे जुने शिवसैनिक किशनचंद तनवाणी यांच्यावर अडचणीच्या काळात शिवसेनेनं सूत्र दिली आहेत। औरंगाबाद मध्य मतदारसंघावर नजर असल्यानं तनवाणींनी पहिल्या दिवसापासूनच कामाला उत्साहानं सुरुवात केली। आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाही आणि कोणाला आमच्या अंगावर येऊ देणार नाही। शिवसेनेनं अनेक तालुका प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवलंय। पक्षात येण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे, तर शिवसेनेला पदाधिकारी मिळत नसल्याचा टोला शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी लगावलाय। बरेच जण इच्छुक झालेले, आता काली मातोश्रीमध्ये बरेच जण आले होते आणि अजूनही त्या ठिकाणी येत आहेत। आता माझ्याकडे सकाळपासून मिटिंगच चालू आहे सगळ्या, ज्यांना इच्छुक म्हणून ज्यांना यायचं आहे शिवसेनेमध्ये। काही जण आता एक ग्रुप तर असं म्हणे की आम्हाला काही पाहिजे नाही, पण आम्हाला फक्त उद्धव साहेबांना सपोर्ट करायचा। राष्ट्रवादी पुरस्कृत शिवसेनेसमोर
एक मोठा प्रश्न आहे की याच्यानंतर या पदावर नेमकं नेमायचं कोणाला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बंडखोरी महागात पडू शकते. ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाकडून झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आता जवळपास स्पष्ट झालंय की बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाने बहुतांश ग्रामपंचायतीवर आपला कब्जा केलेला आहे. आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये येणाऱ्या काळात मोठा संघर्ष होणार आहे. कारण शिवसेना ज्या ठिकाणी बंडखोर गेले त्या ठिकाणी नेमण्यासाठी आता माणसं शोधायला लागली. त्यामध्ये त्यांना थोड्या अडचणी आहेत. याचाच अर्थ असा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला आधी जेवढी सोपी वाटत होती तेवढी सोपी निवडणूक आता राहणार नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांडाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झालंय. कारण या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या संस्थेला थेट कतार आणि कुवेतमधून फंडिंग झाल्याचं समोर आलंय. अमरावतीतल्या हत्येमागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन. आरोपींच्या संस्थेला कुवेत आणि कतारमधून फंडिंग. उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक. हत्येनंतर आरोपींची हॉटेलमध्ये बिर्याणी पार्टी. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल अरबाज आणि मौलवी मुफीक अहमद अशी त्यांची नावं आहेत. या दोन्ही आरोपींनी न्यायालयात अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येते. यानुसार मौलवी मुसीफ अहमद यांनीच कोल्हे यांच्या हत्येचा प्लॅन आखला. यासाठी कतार आणि कुवेतमधून निधी पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी अमरावतीमधल्याच एका हॉटेलमध्ये बिर्याणी पार्टी केली. मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज या दोन आरोपींनी विशेष न्यायालयात स्पष्ट कबुली दिली. तसंच इतर आरोपींच्या सोबत हे दोघं काम करत असल्याचं उघड झालंय. मास्टर माइंड असलेल्या इरफान शेखला मशिदीमध्ये लपवण्यात आणि पळून जाण्यासाठी सुद्धा या दोघांनीही मदत केल्याचा आरोप आहे. मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज यांच्या अटकेनंतर नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते. त्यामुळे एनआयएचे वरिष्ठ अधिकारी अमरावतीत तळ ठोकून आहेत. तसंच एनआयएच्या पथकानं शुक्रवारी अमरावतीत 3 ठिकाणी छापे घातले. ज्यांनी या प्रकरणात आरोपींना मदत केली आहे त्या सगळ्यांची तपास करत आहे, चौकशी करत आहे. या ठिकाणी नागरिकांना बोलवलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जे अटक आहे, आणखी काही आरोपींची अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच काल एनआयएच्या पथकाने अमरावती येथे 3 ठिकाणी छापे मारलेली आहे. त्यामुळं या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या जी आहे ती वाढणार आहे. सध्या या प्रकरणात आरोपी जे आहे 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एक आरोपी जो शमीम आहे तो फरार आहे आणि शमीम सोबतच आणखी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली जाणार आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट लिहिल्या प्रकरणात 21 जून रोजी अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आल्यानं यावरून आता राजकारणही तापताना दिसतंय. हिंदू म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. आमचे हात कोणी बांधलेले नाहीत. हा खुला संदेश ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा आणि त्या प्रकारचे हालचाली करावे. आम्ही काय कोणाच्या समोरून अंगावर जाणाऱ्यापैकी लोक नाही आहोत. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर जगभरातल्या मुस्लिम देशांच्या निशाण्यावर भारत आला. त्यामुळेच नुपूर शर्मा यांच्या विधानाचं समर्थन करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे असा संशय आहे. या हत्या प्रकरणात थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलंय. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमरावतीमधील उमेश कोल्हे प्रकरणाची कर्जतमध्ये पुनरावृत्ती होते की काय असा प्रकार घडलाय. कारण मारहाण झालेली आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मांचं स्टेटस ठेवलं म्हणून सनी पवार याला बेदम मारहाण झाली. गंभीर जखमी झालेल्या सनी पवार याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
सनी पवारला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्जत शहरात बंद पाळण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सनी पवारवर अहमदनगरमध्ये उपचार सुरू आहेत. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्यानं गुरुवारी रात्री एका गटानं सनी पवारवर हल्ला चढवला. सनीवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होते. अशा भ्याड हल्ल्याचा मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि माझ्या समाजाच्या वतीने पूर्ण निषेध करत आहे. तसेच पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे की अशा लोकांचा बंदोबस्त त्यांनी करावा, अन्यथा गाव पेटून उठेल, त्याला पूर्णतः शासन जबाबदार असेल. हल्ल्याप्रकरणी आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत जेही गुन्हे दाखल झाले आणि नुपूर शर्माच्या अंतर्गत जोही एक देशद्रोहाचा गुन्हा येतोय तोही त्या आरोपींवर दाखल करावा अशी आमच्या दलित महासंघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. सनी पवार आणि आरोपींच्या मध्ये याआधी सुद्धा वाद झाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे. तर पोलिसांनी अॅट्रॉसिटी आणि कलम 307 अन्वये गुन्हे दाखल केलेत. कर्जत पोलीस स्टेशन येथे 549/22 अन्वये गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये सेक्शन्स 307 व इतर अशा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सनी पवारवरच्या हल्ल्याचे पडसाद मुंबईतही उमटले. हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. हिंदू समाज कधी आपल्यासमोर दुसऱ्यावर कुठल्याही गोष्टी थोपत नाही. आम्ही कोणाला सांगत नाही असं करा तसं करा, कोणच सांगत नाही. जबरदस्ती कोणावर नाही. पण कोणी आमच्या विरुद्ध अगर अशा काही गोष्टी करत असतील तर आम्हीही आमच्या पद्धतीने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत, हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दाखवून देऊ. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन नुकतंच समोर आलंय. तर कर्जतमध्ये नुपूर शर्माच्या मुद्द्यावरून झालेल्या हल्ल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. या प्रकरणातला फिर्यादी सनी पवार याच्या विरोधामध्ये आत्ताच्या आरोपी असलेल्या नातेवाईकांनी काही दिवसापूर्वी भांडण झाल्याची तक्रारसुद्धा पोलिसांमध्ये दाखल आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही अनुषंगाने तपास करत असून याच्यामध्ये निष्कर्ष काय येतं हे पाहावं लागेल. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. वेबसाईट आणि चॅट ॲप्लिकेशनवर अनोळखी व्यक्तींसोबत संवाद साधताना सावध राहा, कारण नागपूरमधल्या एका उच्चशिक्षित तरुणीची मोठी फसवणूक झाली आणि पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सोशल मीडियाचा विचार न करता केलेला वापर धोक्याचा ठरू शकतो. तुमच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप्स सहजतेने उपलब्ध होतात, मात्र काही युजर्सकडून कोणतीही खबरदारी बाळगली जात नाही. परिणामी मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. नागपूरमधील एक तरुणी क्लब हाऊस चॅट वेबसाईटचा वापर करत होती. यशराज ओझा या अनोळखी तरुणाशी तिचा संवाद सुरू होता. गर्भश्रीमंत आणि दिल्लीत एका कंपनीत मोठ्या पदावर असल्याचं त्यानं सांगितलं. पीडित आणि आरोपीची त्यातून जवळीक वाढली. त्यानंतरच्या भेटीत आरोपीनं पीडितेसोबत संबंध ठेवले. त्याचा व्हिडिओ काढून त्याचा गैरवापर केला. ही बाब कळल्यानंतर पीडितेनं पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. अर्जाची चौकशी ही क्राईम युनिट 2 कडून झालेली आहे. त्या चौकशी अंती त्यांना ते जे त्या ठिकाणी जे तक्रारदार आहेत त्यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दिलेली होती त्यांनी त्या ठिकाणी फ्रॉड केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेक बाबींचा पर्दाफाश झाला. आरोपीनं वेबसाईटवर दिलेली माहिती आणि पत्ता खोटा होता. धक्कादायक बाब म्हणजे क्लब हाऊसच्या वेबसाईटवरही सविस्तर माहिती मिळत नाही. संपर्काच्या नावानं फक्त अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोचा एक पत्ता देण्यात आला आणि याच वेबसाईटवर शेकडो भारतीय जोडले गेलेत. त्या सगळ्यांची इथं दिलेली माहिती धोक्याची ठरू शकते. चॅट हाऊस प्रमाणेच अनेक ॲप्लिकेशन आणि वेबसाईट सध्या उपलब्ध आहेत, मात्र त्यांचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज आहे. लोकांना हे एक वेगळं सोशल मीडिया ॲप आहे अशी समजूत आहे आणि नॉर्मल सोशल मीडिया ॲपवर जसे लोक एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तसेच या डेटिंग मीडिया ॲपचा वापर होत असेल अशा समजुती खातर लोक त्यांनाही डेटिंग ॲपला सेफ
किंवा सुरक्षित समजतात. आणि म्हणून हा जो डेटिंग ॲप प्रकार आहे हा आपण सखोल समजून घेण्याची आता गरज आलेली आहे. डेटा शेअरिंग ॲप्लिकेशन आणि वेबसाईटवर सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही. त्यावर अंकुश आणण्यासाठी केंद्र सरकारनं पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2018 संसदेत आणला. मात्र त्यात अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्यानं कायद्यात रूपांतर होऊ शकलं नाही. मात्र लवकरच कायदा होणं काळाची गरज आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. त्यामुळे सगळ्यांनीच, फक्त स्त्रियांनी, महिलांनी, मुलींनी नव्हे तर सगळ्यांनीच सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही मुक्त हस्ते मुसाफिरी करत असाल तेव्हा सावध राहा, सावधगिरी बाळगा, एवढे एक आवाहन या बुलेटिनमध्ये, म्हणजे बातमी आणि बरेच काही मध्ये इथेच थांबतोय. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. यानंतर अजून काही विशेष घडामोडी घेऊन येतोय माझा सहकारी मिलिंद. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.